जुन्या दानवाड येथे 200 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली। गेल्या आठवडाभर धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने दूधगंगा नदीला महापूर आलाय। त्याचा फटका जुने दानवाड येथील शेतकऱ्यांना बसलाय। 200 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। सध्या तरी कुठलेही शासनाचे अधिकारी दानवाड पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले नाहीत, म्हणून गावामधून प्रशासनाबद्दल नाराजीचा सूर उमटतोय। शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे। 10 ते 12 दिवस झालं धरण क्षेत्रामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे त्या आपल्या शिरोळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात पुराचा वेढा झालेला आहे। हा पुराचा वेढा गेल्या आपल्या दानवाडला 10 ते 12 दिवस असून सुद्धा प्रशासनातील कुठलाही अधिकारी कोणताही अधिकारी या आपल्या गावाला येऊन इथली व्यथा जाणून घेण्याचं कुठलंही कारण त्यांनी दर्शवलेलं नाही। जे अधिकारी येतील ते फक्त विरोध कार्यक्रमावर जाऊन त्या पूरग्रस्त छावणीला भेट देऊन जात आहेत। पण दानवाड हे असं गाव आहे की हे गाव पूर्ण बेटासारखं आहे, बेटावर वसलेलं गाव आहे। त्यामुळं इथलं ह्या गावातील स्थलांतरित संख्या कमी आहे, परंतु शिरोळ तालुक्यात जर आपण सरासरी जर नेमलं तर ह्या गावची शेती ही जास्त प्रमाणात पाण्याखाली जाते। ह्या गावाला तुम्ही सानुग्रह अनुदान द्यावं आणि हे करावं हे असं आमची इच्छा नाही, तर येऊन शेती जेवढी पाण्यात खाली गेलेली आहे ती किती हेक्टरी गेलेली आहे ह्या शेतीचं मोजमाप या प्रशासनातील तहसीलदार साहेबांनी, प्रांत साहेबांनी यांनी किंवा BDO साहेबांनी यांनी कोणीही केले नाही। या आपल्या आता गावामध्ये तलाठी साहेब, PI साहेब, मंडल अधिकारी एवढंच इथं आणि ग्रामसेवक एवढं यांचंच वास्तव फक्त आहे, परंतु त्यांचे वरिष्ठ अधिकारी येऊन त्या गावातील जे नुकसान असेल ते बघण्याचं काही कारण इथं दर्शवलेलं नाही। त्यामुळं ह्या गावातील सर्व नागरिक या प्रशासनावर द्यावं मी त्यांना विनंती करतो आणि तहसीलदार साहेब आणि प्रांत मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी फक्त 10 मिनिटं येऊन या ठिकाणी येऊन या गावचं जी परिस्थिती आहे, सध्याची परिस्थिती आहे, तर पाणी चालल्यानंतर जेवढी शेती पाण्याखाली गेलेली आहे ती पाण्याची खालची शेती त्यांनी बघावं, कारण पूर उतरून गेल्यानंतर तिथे येऊन पंचनामा करण्यात काही अर्थ नाही। पूर असताना या गावची परिस्थिती काय आहे, कुठंपर्यंत पाणी गेलेलं आहे, कुठंपर्यंत त्या शेतीचं नुकसान झालं आहे हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। आज 2 दिवस झालं पाणी 8 इंचानं उतरलं होतं, परंतु ह्या घडीला परत पाणी चढत आहे। त्यामुळं ह्या गावची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे। त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो, कलेक्टर साहेबांनी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या प्रशासनाला पाठवून इथला पंचनामा त्वरित चालू करावा आणि इथलं नुकसानचं आहे ते त्यांनी बघावं असं मी त्यांना विनंती करतो।